ठाणे सरकार न्यूज में आपका स्वागत है। हमारे साथ बने रहें और जानें आज की शहर की खबरें। नाना, आज आरपीआयच्या काही जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र एक पत्रकार परिषद घेतली आहे आणि थेट तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना कार्यकर्त्यांचा शिवसेनेबरोबर आघाडी करून घात केला असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? महाराष्ट्रामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेची निवडणूक, महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्याच्यासोबत उल्हासनगर महानगरपालिकेची निवडणूक होते. पक्षश्रेष्ठी माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब पदाधिकारी यांनी आपली बीजेपीशी युती आहे म्हणून बीजेपीशी सर्व प्रयत्न केले. बीजेपीने महाराष्ट्रामध्ये कुठेच जागा सोडलेल्या नाहीत आणि उल्हासनगरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं होईल अशी आम्हाला भीती शंका होती आणि त्याच्यामुळे आम्ही बीजेपी सोबत सुद्धा चर्चा करत होतो आणि सेनेसोबत सुद्धा चर्चा करत होतो. सेनेने आम्हाला ज्या जागा देऊ केल्या त्या संदर्भामध्ये वेळोवेळी पक्षश्रेष्ठी माननीय रामदासजी आठवले साहेब असतील, पक्षाचे ठाण्याचे जिल्ह्याचे निरीक्षक माननीय बारशिंग असतील, यांना वेळोवेळी सर्व कल्पना दिलेली आहे आणि त्यांच्या सल्ल्याने त्यांच्या आदेशानेच इथे उल्हासनगर महानगरपालिकेची युती शिवसेनेसोबत झालेली आहे. किती होती की जेणेकरून तुम्हाला वाटलं की भाजपवर युती नाही केली पाहिजे? मी पहिल्यांदा जाहीर करतो, एकतर माननीय आठवले साहेबांनी सुद्धा जाहीर केलंय, एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलंय, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये बीजेपी, शिवसेना, आरपीआय यांचं आघाडीचं सरकार आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आम्ही सर्व एकत्रच येणार आहोत. त्याच्यामुळे मी बीजेपीच्या विरोधात किंवा कुठल्या पक्षाच्या विरोधात बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. परंतु भीती ही होती की काही शहरामध्ये अशा पद्धतीचं वातावरण झालंय की पक्षाच्याच लोकांना फॉर्म दिले, एबी फॉर्म दोन दोन लोकांना, आणि मग जे खरोखर इच्छुक होते किंवा ज्यांचं प्राबल्य होते त्या लोकांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं. तर अशाच पद्धतीचं आमच्याशी घडेल अशा पद्धतीची शंका होती. ना तुम्ही आपल्या जे उल्हासनगरचे कार्यकारिणी आहे किंवा कार्यकर्ते आहेत त्यांना सोबत घेऊन तुम्ही हा निर्णय नाही घेतला का विश्वासात घेऊन? प्रत्येक वेळेला प्रमुख कार्यकर्त्यांना बोलून जी काय चर्चा चालली ते सांगितलेलं आहे. माझ्यासोबत ज्या ज्या वेळेला भाजप सोबत बैठक असेल किंवा शिवसेनेसोबत बैठक असेल त्या वेळेला मी एकटा जाऊन बोललेलो नाही, कार्यकर्ते बरोबर होते. त्यांनी सांगितलंय की तुम्ही फक्त फॅमिलीसाठी तिकीट घेतले आणि बाकीचे तुम्ही साथ सांगता ते असे कोणते कार्यकर्ते आहेच नाही. नाही, मुद्दा असा आहे की फॅमिलीसाठी मी काय नवीन तिकीट घेतलेलं नाही. माझा मुलगा, माझी पत्नी हे सिटिंग नगरसेवक होते आणि सिटिंग नगरसेवकाला तिकीट द्यायचं अशा पद्धतीचं अघोषित निर्णय झालेला होता. मग तो भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करताना असेल किंवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत, त्याच्यामुळे माझ्या मुलाची सीट जी होती त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा अध्यक्ष अधोराईजपणे उभा आहे. माझी पत्नीची जी सीट होती त्या ठिकाणी माझी सून उभी आहे. माझ्या सिटिंग सीटवर दावा करून त्या मागून घेणं ही चूक आहे का? शांताराम निकम इतक्या वर्षापासून आरपीआयचे आठवले गटाचे माजी नगरसेवक म्हणून वावरतात, पदाधिकारी म्हणून वावरतात. त्यांना तिकीट दिलं, ते पदाधिकारी नाही आहेत का? इतर ठिकाणी ज्या ठिकाणी मी नावं सांगितलेत त्या ठिकाणी शिवसेनेच्या कोट्यातनं जे सीट्स दिल्या आहेत, दलित चळवळीमधला प्रभाग क्रमांक 1 मधला सुनील सोनवणे हा रिपब्लिकन चळवळीमधला नाही का? ॲडव्होकेट जय गायकवाड, त्याचे वडील रिपब्लिकन चळवळीत आहेत, रिपब्लिकन पक्षामध्ये होते, तो सुद्धा रिपब्लिकन चळवळीचं काम करतो, तो रिपब्लिकन पक्षाशी बांधील नाही का? अशा बऱ्याचशा, आता आमचे काही कार्यकर्ते जर म्हणत असतील की आम्ही भाजपला सपोर्ट करतो, भाजपने एक तरी रिपब्लिकन चळवळी त्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं का? मग शिवसेनेने दिलेल्या रिपब्लिकन चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन काय हे गोड बंगाल आहे मला समजत नाही.
उद्देश काय? बीजेपीच्या लोकांना सपोर्ट करणं याच्या पाठीमागचा उद्देश काय? आरपीआयच्या कार्यकर्त्यांना तिकीट दिली सेनेने, त्यांना पाठिंबा द्यायचा नाही, याच्या मागचं गोडमंगल काय, उद्देश काय, हे मला समजत नाही. या संदर्भामध्ये पक्षाचे नेते, राष्ट्रीय नेते माननीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री, हे योग्य तो निर्णय घेतील. माझी भूमिका जर का चुकली असेल तर मला पक्षाने जर का काढलं तर मी आठवले साहेबांचं स्वागतच करेल. मी प्रामाणिकपणे काम करतोय. भविष्यात सुद्धा रिपब्लिकन चळवळ, आंबेडकरी चळवळ वाढवण्यासाठी काम करत राहील. जे नेते असतील, शहरातले असतील, ठाणे जिल्ह्यातले असतील, त्या नेत्यांचा मी भविष्यामध्ये आदरच करेल आणि याच्याही पुढे आदर करत राहील. एवढंच या पत्रकारांनी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतो. नाना, तुम्हाला असं कोणतं पत्र वगैरे पक्षाकडून मिळालं आहे की ज्याच्यामध्ये शिवसेना आणि आरपीआयची युती जाहीर करण्यात आली? माननीय ठाणे जिल्ह्याचे निरीक्षक बारसिंग साहेब यांनी हे पत्र दिलेलं आहे. आपली रिपब्लिकन पक्षाची माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानं शिवसेनेशी युती झालेली आहे. शिवसेनेचं काम करा, पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही आवाहन केलेलं आहे आणि हे पत्र तुम्ही बघू शकता.